काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती, ती महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदासाठी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यावेळी दरे या गावातून मुंबईत परतले, त्यावेळी त्यांना पत्रकारांनी हाच प्रश्न विचारला होता. तर त्यावर ते असं म्हणाले, की आमची चर्चा सुरू आहे. आमची चर्चा सुरू आहे असं त्यांनी म्हटल्यानंतर पुन्हा एकदा एक श्रीकांत शिंदे यांच्या नावाला वेग आला होता आणि ते स्वाभाविक आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी त्यांचं नाव हे या स्पर्धेत नाही असंही काही म्हटलेलं नाही आणि त्यांनी ते नाव खोडूनही काढलेलं नाही. पण असो, एक श्रीकांत शिंदे यांनी आज एक्स पोस्टवर या संपूर्ण चर्चेला थांबवता येईल का असा प्रयत्न केलाय आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे असं म्हणाले, की या उपमुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेमध्ये मी अजिबात नाही. माध्यमांचा अ, उत्साह मी समजू शकतो आणि त्यांचं हे जे ट्विट आहे, हे ट्विट सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि त्यात ते असं म्हणतायत, की अजिबात मला या सगळ्या गोष्टीमध्ये स्वारस्य नाही. मी मुख्यमंत्री असताना सुद्धा मी इथे अ, पहिल्या रिजनमध्ये सुद्धा मी या संदर्भातला सगळा जो काही माध्यमांमध्ये चाललेला प्रकार होता किंवा चर्चा होती, ती सुद्धा मी पूर्णपणे थांबवण्याचा प्रयत्न त्यावेळी सुद्धा केला होता. आता त्यांनी एक्स पोस्ट केली आहे आणि एक्स पोस्ट करून तर त्यांनी हे स्पष्टपणे सांगितलेलं आहे, की महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचे पीक फुफवले आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे 2 दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली. त्यामुळे अफवांना अधिकच भर आला. मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्ह टाकून गेले 2 दिवस दिल्या जात आहे. वस्तुतः यात कोणतंही तथ्य नसून माझा उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीनंतर मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती. मात्र पक्ष संघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता. सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही. राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही, हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो. माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटानं मी काम करणार आहे. माध्यमांचा उत्साह आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो, परंतु बातम्या देताना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरवू नये अशी माझी विनंती आहे, असं स्वतः श्रीकांत शिंदे यांनी म्हटलेलं आहे. हा महत्वाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासूनचा सुरू होता आणि तो या निमित्तानं आणखी महत्वाचा यासाठी ठरलेला आहे, कारण श्रीकांत शिंदे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू होती. याला एक मुख्य कारण म्हणजे एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला तयार नाहीत, अशी ही एक महत्वाची बातमी होती आणि त्याला जोडून एक श्रीकांत शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरू होती. म्हणजे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळणार नाही हे भाजपकडून स्पष्ट सांगण्यात आलं. त्यांनी स्वतःही माघार घेतली. त्यांची तशी इच्छा होती. पण हे सगळं झाल्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पद घ्यावं अशी आग्रही भाजपची मागणी होती आणि त्यांनाही त्या मागणीला सुद्धा त्यांनी सुरुवातीला नकार दिला होता. आणि उपमुख्यमंत्री ते होतील किंवा नाही याबाबत शिवसेनेच्या प्रवक्त्यांनीही काही नीट माहिती दिली नव्हती. अर्थात निर्णय हा एकनाथ शिंदे यांचा होता. एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील किंवा नाही या संदर्भामध्ये अजूनही काही निश्चिती नाही. पण दरम्यानच्या काळामध्ये त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, म्हणून डॉक्टर श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील असा प्रस्ताव केंद्रामध्ये भाजपच्या नेत्यांना दिल्याचं म्हटलं जात आहे. आणि समजा तसं करणार नसाल तर मग श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्थान द्यावं असंही त्यांचं म्हणणं होतं. अर्थात अजित पवार गटाला एक गट, शिंदे गटाला एक, दोन्ही गटाला शिंदे आणि अजित पवार या दोन्ही गटाला एक एक मंत्रिपद दिलं जाईल अशी एक सूत्रांची निश्चित माहिती आहे. आता हे सगळं सुरू असताना आणि उपमुख्यमंत्री पदावरचा जो काही घोळ सुरू होता त्यावर श्रीकांत शिंदे यांनीच विराम लावल्यामुळे तसा तो त्यांच्या बाजूनं हा मुद्दा संपलेला आहे. पण आता ते उपमुख्यमंत्री होणार नाही हे त्यांनी स्पष्ट केल्यानंतर एकनाथ शिंदे तरी उपमुख्यमंत्री होतील का, हाही त्यातला अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे
आणि तो पुरेसा स्पष्ट झाला नाही. या सगळ्या गोष्टी जागच्या जागी अजूनही आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 2 दिवस एकनाथ शिंदे हे दरे या त्यांच्या साताऱ्यातल्या गावी निघून गेल्यामुळे महायुतीची बैठक ही सोमवारपर्यंत पुढे ढकलण्यात आली. आता पुन्हा एकनाथ शिंदे यांची प्रकृती बरी नाही आहे आणि त्यामुळे सर्व बैठका म्हणजे शिवसेना गटाच्या आमदारांची बैठक, भाजपच्या विधिमंडळ गटाची बैठक आणि महायुतीची बैठक, या तीनही अत्यंत महत्वाच्या बैठका या आता पुढे ढकलल्या गेलेल्या आहेत. महायुतीची बैठक ही कधी होईल माहित नाही, पण 5 डिसेंबरला शपथविधीची तारीख ठरली आहे, स्थानही ठरलंय आणि हे स्थान आहे आझाद मैदान. आझाद मैदानाच्या या स्थळाची पाहणी करण्यासाठी प्रवीण दरेकर आणि भाजपचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा आझाद मैदानावर गेले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार शिवाजीराव गर्जे सुद्धा गेले. पण शिवसेनेचा कोणताही नेता, बडा पदाधिकारी किंवा आमदार खासदार कुणीही या जागेची पाहणी करण्यासाठी गेलेला नाही आहे आणि त्यामुळे शिवसेना महायुतीमध्ये सहभागी तर होणार आहे. भाजपच्या मुख्यमंत्री पदाच्या नावाला मुख्यमंत्री कुठेही बाधा आणणार नाही, अडचण आणणार नाही. त्यांना पाठिंबा असा शब्द त्यांनी मोदी आणि अमित शहाना दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. मग नेमकं घोडं कुठे अडलंय हा अत्यंत महत्वाचा आणि कळीचा मुद्दा राज्याच्या जनतेसाठी आहे. कॅबिनेट मध्ये कोणकोणते आमदार असतील आणि कुणाला या मंत्रिमंडळामध्ये डच्चू दिला जाईल, कुणाचं नाव वगळलं जाईल, कुणाला कोणतं चांगलं खातं दिलं जाईल, राष्ट्रवादीला कोणती खाती हवी आहेत आणि एकनाथ शिंदे यांना गृहमंत्री पद हवं आहे, त्यावरही फैसला होत नाही. तो अत्यंत कळीचा मुद्दा हा अजूनही जसाच्या तसा आहे. गृहमंत्री पद हे देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री होणार आहेत ते सोडायला अजिबात तयार नाही. कारण 2014 ते 19 आणि नंतरच्या आताच्या काळामध्ये सुद्धा म्हणजे या 2.5 वर्षाच्या महायुतीच्या काळात सुद्धा गृह मंत्रालय हे त्यांच्याचकडे होतं. तरी सुद्धा एक पेच मुख्यमंत्र्यांनी फसवलेला आहे एकनाथ शिंदे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की गृहमंत्रीपद आम्हाला हवं आहे, पण त्यावरही चर्चा सुरू आहे. म्हणजे दरेगावातून परत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सगळ्या प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न नीट केलेला आहे, पण सगळ्या प्रश्नांवरती त्यांनी मात्र काही उत्तर दिलं नाही. ते असं म्हणाले की अजूनही चर्चा सुरू आहे, पाहूया काय होतंय, काय घडतंय. याचा अर्थ एक अस्वस्थ वातावरण महायुतीमध्ये निश्चितपणे त्याला कोणी नाकारणार नाही आणि शिवसेनेमध्ये सुद्धा आहे. कारण शिवसेनेमध्ये त्या पक्षाचे मुख्य एकनाथ शिंदे यांची भूमिका पुरेशी स्पष्ट होत नाही आणि त्यांनी भलेही 132 आणि 5 हे भाजपकडे आमदार जरी असले अपक्षाची साथ मिळून आणि राष्ट्रवादीची 41 178 एकूण संख्या होते आणि भरभक्कम अशी मेजॉरिटी त्यांच्याकडे आहे, 145च्या पार पलीकडे गेल्या, तरी सुद्धा एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर ही फार नसणार असं आपण यापूर्वी म्हणत होतो. कारण चित्रच तसं पुरेसं स्पष्ट होतं, आकडे पुरेसे स्पष्ट होते. पण यावेळी मात्र आपल्याला तसं म्हणता येणार नाही. जी भूमिका एकनाथ शिंदे यांनी ठामपणे घेतलेली आहे त्यावरून असं स्पष्ट दिसतं की मुख्यमंत्रीपद मिळणार नाही. ओके, मग मला गृहमंत्रालय पाहिजे आणि गृहमंत्रीपद जर मिळणार नसेल तर नेमकी भूमिका त्यांची काय असेल यावर सगळं गणित अवलंबून आहे. नगर नियोजन मंत्रालय त्यांना मिळणार आहे हे यापूर्वी म्हटलं जात होतं. अर्थ खातं हे अजित पवारांना मिळेल, गृह विभाग हा फडणवीसांना भाजपला असेल. पण त्या पलीकडे सुद्धा काही महत्वाचे पोर्टफोलिओ महाराष्ट्रामध्ये आहे आणि ते ज्या पक्षाकडे हे पोर्टफोलिओ असतात, खाती असतात, तो पक्ष किती ताकदवान असतो, मजबूत असतो हे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेसच्या मोठ्या युतीमध्ये आपण पाहिलंय. विलासरावांच्या काळामध्ये, देशमुखांच्या काळामध्ये त्यांना तर नंबर जास्त असून सुद्धा मुख्यमंत्रीपद हे दिलं गेलं आणि बदल्यात चांगली खाती मात्र शरद पवारांनी आणि अजित पवारांनी आपल्या पक्षाकडे ठेवली होती. त्यामुळे वाटतं तितकं सोपं नाही. मग पुन्हा आपण एक गोष्ट आणखी लक्षात घेऊया की या बैठका वारंवार रद्द होत आहेत, त्याची कारण नेमकी काय आहे, का होत नाही. शपथविधीची 5 डिसेंबरची तारीख घोषित करून जनतेमध्ये जे काही संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं ते दूर करण्याचा प्रयत्न भाजपनंच केलेला आहे. 5 डिसेंबरची तारीख ही भाजपनं आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलेली आहे, अजूनही शिवसेनेनं अजिबात ही तारीख सांगितलेली नाही. कुठेही संभ्रम निर्माण होऊ नये, अटीतटीची लढाई होऊ नये, गुंतागुंता आणखी वाढू नये म्हणून आणि म्हणूनच ही शपथविधीची तारीख तर ठरवली,
पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असेल हे निश्चित झाल्यानंतर पण त्याची अधिकृत घोषणा सुद्धा अजूनपर्यंत केली गेलेली नाही. जो व्हायरल झालेला फोटो होता त्यात अमित शहानी फडणवीसांना पुष्पगुच्छ जरूर दिलं आणि भाजपकडे महाराष्ट्रामध्ये अत्यंत कॉम्पिटिटिव्ह स्पर्धेत राहणारा विजन असणारा एकमेव नेता हा केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस आहे. एकनाथ शिंदेच्या पक्षात शिंदे यांचं नेतृत्व आणि अजित पवारांच्या पक्षात अजित पवार यांचं नेतृत्व महत्वाचं मानलं जातं. मग असं असताना महायुतीच्या बैठका वारंवार का लांबतायत, त्याची नेमकी काय कारण आहेत? एक मुद्दा हा, विधिमंडळ गटाची जी भाजपची बैठक तरी किमान आज व्हायला पाहिजे होती तीही अजिबात होत नाहीये. तीही 4 डिसेंबरला शपथविधीच्या एक दिवस आधी होते आहे. नवी दिल्लीमध्ये सुद्धा एक अत्यंत महत्वाची बैठक होती, ती सुद्धा बैठक होत नाहीये. एक बैठक नवी दिल्लीमध्ये अमित शहा यांच्या निवासस्थानी झाली होती, म्हणजे नवी दिल्लीत झाली होती आणि या बैठकीत अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या बैठकीला होतेच. त्यानंतरचा हा अत्यंत व्हायरल झालेला फोटो आपण स्क्रीनवर पाहतोय. पण एकनाथ शिंदे अमित शहाच्या नेतृत्वाला मोदीच्या नेतृत्वाला मानत असेल आणि त्यांचा शब्द त्यांच्यासाठी प्रमाण जरी राहत असेल तरी आज घडीला त्यांचा चेहरा पडलेला आहे, कारण त्यांच्या मागण्या मंजूर होत नाहीये किंवा त्यांच्या मनासारखं महायुतीमध्ये अजिबात घडत नाहीये. आणि म्हणून महायुतीच्या बैठका, भाजपच्या विधिमंडळ गटाची बैठक सुद्धा लांबलेली आहे आणि आता भाजपकडून 2 महत्वाचे निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री हे 2 भाजपचे निरीक्षक विधिमंडळ गटाच्या बैठकीसाठी मुंबईमध्ये येत आहेत. ही पद्धत काँग्रेसच्या काळामध्ये होती. तुम्हाला आठवत असेल AK अँटोनी आणि प्रणव मुखर्जी हे 2 महत्वाचे काँग्रेसचे बडे नेते इथे यायचे आणि सुशील कुमार शिंदे आणि विलासराव देशमुखांच्या नावाची जी घोषणा आणि त्याचा जो घोळ माध्यमांमध्ये उडालेला होता ती आठवण सुद्धा सुज्ञ प्रेक्षकांच्या मनामध्ये निश्चितपणे असेल. कारण निरीक्षक किती महत्वाचे असतात आणि मग निरीक्षक कशा पद्धतीने रिपोर्ट हायकमांडला पाठवतात. पूर्वी काँग्रेसकडे हायकमांड असायचे, आता तर ते भाजपमध्ये सुद्धा हायकमांड आणि प्रत्येक गोष्टीसाठी त्यांना नवी दिल्लीमध्ये जावं लागतं मोदी आणि अमित शहा यांना भेटायला. हे भाजपचे नेते पदाधिकारी सुद्धा नाकारणार नाही. राजकारणात अशा पद्धतीचं एक चक्र, राजकीय चक्र फिरत असतं आणि ते प्रत्येक पक्षाला कसं लागू असतं त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. आता अजित पवार एकटेच नवी दिल्लीला जात आहेत अशी एक ताजी माहिती पुढे येत आहेत आणि ठाण्यामध्ये असणार आराम करत एकनाथ शिंदे. हे गणित काही समजत नाहीये. याचा अर्थ एकनाथ शिंदे यांचा जो काही आपल्या भूमिकेवर कायम राहण्याचा जो प्रयत्न आहे त्याला किती रिस्पॉन्स भाजपकडून मिळतो आणि जर तो मिळाला नाही तर वेगळ्या हालचाली भाजपमध्ये सुरू आहे का, अमित शहा वेगळी भूमिका घेण्याच्या काही प्रयत्न आहे का, या संदर्भात सुद्धा चर्चा होणं स्वाभाविक आहे. कारण नवी दिल्लीमध्ये अजित पवार एकटे जाण्याचं काही कारण नव्हतं. ज्या खाते वाटपाच्या संदर्भातली जी काही महत्वाची बैठक मुंबईमध्ये होती ती बैठकच मुळीच देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यात होती. अजित पवार नवी दिल्लीला, ठाण्यामध्ये आराम करतायत एकनाथ शिंदे आणि त्यांची प्रकृती ही बरी नाही हे आपल्याला पत्रकार परिषदेवरून आपल्याला परवा दिसतच होतं. मग अशा सगळ्या याच्यामध्ये विधिमंडळ गटाची सुद्धा बैठक लांबली आणि त्या बैठकीला हजर राहण्यासाठी केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी येत आहेत. ही एक गोष्ट. भाजपच्या मुंबई मधल्या आमदारांची आणि नेत्यांची आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत एक महत्वाची बैठक ही मुंबईमध्ये होते आहे. हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे, कारण आशिष शेलार सुद्धा नवी दिल्लीमध्ये अमित शहा यांना भेटायला गेल्याची माहिती होती. बरं, आज जर काही महत्वाचं असेल तर आणखी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की केंद्रीय मंत्री अमित शहा ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे भाजपच्या आमदारांची बैठक घेत आहेत. ही अत्यंत महत्वाची आणि लक्षणीय घडामोड प्रेक्षक हो आजच्या दिवशी घडते. दुसरा अत्यंत महत्वाचा मुद्दा आणखी आहे की भाजपच्या आमदारांचं रिपोर्टिंग कार्ड हे अमित शहा यांनी मागवलेलं आहे आणि ते घेऊन नवी दिल्लीला काही नेते अमित शहाच्या भेटीला गेल्याची सुद्धा माहिती आहे. यात आमदार त्यांचं आपल्या कॉन्स्टिट्युन्सी मधलं मतदारसंघातलं काम, भाजपचे मंत्री ज्या मंत्र्यांनी या गेल्या 2.5 वर्षात आणि पूर्वी जर काही असेल तर तेव्हा तर रिपोर्ट मागवले जायचे, पण या 2.5 वर्षात त्यांनी कसं काम केलं, जनतेशी, पदाधिकाऱ्यांशी, कार्यकर्त्यांशी त्यांचा सुसंवाद कसा होता, त्यांचा परफॉर्मन्स कसा होता, हे सुद्धा अत्यंत महत्वाचं. त्यांनी काय परफॉर्म केलं या 2.5 वर्षाच्या काळामध्ये, या सगळ्या गोष्टींचा लेखाजोगा या आमदारांचं, मंत्र्यांचं कामाचं पोस्टमॉर्टम करणारा एक रिपोर्ट नवी दिल्लीला पोहोचलाय आणि नेते तिथे घेऊन गेले.
त्यामुळे वेगवेगळ्या पातळीवर सातत्यानं घडामोडी घडताना आपण पाहतोय आणि या घडामोडीचा अन्वयार्थ आज जर आपण असा लावला तर तो काही तासानंतर आपल्याला तसा लावावा लागतोय. त्यामुळे प्रेक्षकांसाठी या अशा ज्या घडामोडी, अंतर्गत घडामोडी, बाहेरच्या घडामोडी ज्या दिसतात आपल्याला त्या तशाच्या तशा मांडण्याचा प्रयत्न केला. यातून मात्र एक ठसठशीतपणे एक गोष्ट पुढे येते आणि ती म्हणजे शिंदे अस्वस्थ आहेत. उपमुख्यमंत्री पद त्यांना हवं जरी असलं तरी त्यांना गृह मंत्रालय जे भाजप अजिबात सोडायला तयार नाही ते सुद्धा हवंय आणि चांगली खाती सुद्धा हवी आहेत. मला उपमुख्यमंत्री नाही केलं ठीक आहे, पण या माझ्या मागण्या आहेत या पूर्ण व्हायलाच पाहिजे आणि त्याला सुद्धा जर केराची टोपली दाखवली गेली तर मात्र शिंदे यांचा निर्णय नेमका काय असेल हे अत्यंत महत्वाचं आहे. शिवसेनेमध्ये काही नेमकं घडतंय का त्यापूर्वी संजय शिरसाट वेगवेगळ्या प्रतिक्रिया सातत्यानं देत आहेत आणि गृह खात्यापासून ते अजिबात मागे हटलेले नाही, ते सक्षम आहेत. मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणजे त्यांच्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे हे असं सांगण्याचा प्रयत्न वारंवार होत आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की आपल्या मागण्यांपासून तसूभरही हटलेले नाहीत शिंदे आणि त्यांचे नेते सुद्धा. उदय सामंत फार काही बोलताना दिसले नाही, ते अत्यंत जवळच आहे शिंदेच्या, हेवीवेट मंत्रालय त्यांच्याकडे होतं. पण काही शिवसेनेतले आमदार असं त्यांना असं वाटतं जे मंत्री राहून चुकले ते फडणवीसांचं नेतृत्व मान्य करायला तयार आहेत आणि ही गोष्ट सुद्धा शिंदेंनी टिपलेली आहे. असे कोणते मंत्री आहे की ज्यांना याही सगळ्या अडचणीच्या काळामध्ये थेट फडणवीसांना नेतृत्व मिळालं तर ते हवंय? तर ही बाब त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना अजिबात रुचणार नाही. त्यांना असं वाटत असेल की आपल्या कलानं, आपल्या मनानं आणि असा हा साधारणतः जो टेम्पो आहे असा पुढे जावा. पण काही काही गोष्टी वेगळ्या घडतायत आणि त्यामुळे शंका कुशंकांना निश्चितपणे वाव आहे त्या दूर करण्याचं काम हे नेतेच करतील. 5 डिसेंबरच्या शपथविधीपूर्वी खूप काही महाराष्ट्रात घडण्याची शक्यता आहे. अर्थात या सगळ्या घडामोडींचं विश्लेषण विरोधक करतायत. संजय राऊत सुद्धा बोलतायत. संजय राऊतांना एक मोठी संधी मिळाली आहे. हिवाळी अधिवेशन संसदेचं सुरू असताना महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा बारकाईनं लक्ष घालून रोज ते काही ना काही प्रतिक्रिया देत असतात आणि हे जे काही संभ्रमाचं वातावरण राज्यामध्ये तयार झालेलं आहे ते आणखी कसं वाढत राहील याची काळजी विरोधी पक्ष म्हणून ते घेतील आणि ते आपल्या बाजूनं योग्य आहे असं आपण म्हणू सुद्धा. त्यापेक्षा वेगळं काही ते करणार नाही या घडीला. आणि ईव्हीएमच्या संदर्भामध्ये नवी दिल्लीत मल्लिकार्जुन खरगे यांचं आंदोलन असेल, काँग्रेसचं आंदोलन असेल, महाराष्ट्रामध्ये काही गावांमध्ये बॅलेट पेपरवरती मतदान स्वतःच घेत आहेत, त्यांच्यावरही गुन्हा नोंद झालेला आहे. अशा काही वेगवेगळ्या फ्रंटवरती महाराष्ट्रातल्या घडामोडी सुरू आहे. बाबा आढावांचं आंदोलन उपोषण हे संपलेलं आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे त्यांना भेटले सुद्धा. त्यामुळे महाविकास आघाडी तूर्तास तरी एकत्र आपल्याला पाहायला मिळते. एकीकडे सत्ता स्थापनेसाठी यांच्या माहितीच्या हालचाली, दुसरीकडे ईव्हीएमच्या संदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पेटवलेलं रान, तुर्तास या गोष्टी आपल्याला दिसतात. या सगळ्या गोष्टीमध्ये सरकार स्थापनेला जो काही वेळ लागतो, एक तिसरा फ्रंट आपल्याला राज्यातले प्रश्न, त्यावर दिलेली आश्वासनं, खास करून खरीप हंगामातली पिकं, त्याचे प्रश्न, हमीभाव, या सगळ्या गोष्टी आहे आणि त्या येणाऱ्या मंत्र्यांना फेस करायच्या, सोडवायच्या आहेत. या संपूर्ण राजकीय घडामोडीवर आपल्याला आणखी तपशिलात बारकाईनं लक्ष ठेवावं लागणार आहे, कारण भाजपमध्ये सुद्धा वेगानं मोठ्या घडामोडी घडतायत. भलेही देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची बातमी सातत्यानं 2 दिवसांपासून पुढे येते. दुसरं कुठलंही नाव आपल्याला दिसत नसलं तरी आतमध्ये मात्र खूप वेगळ्या पद्धतीनं हालचाली सुरू आहे. त्याचा वेध घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या या मुद्द्याला जोडून जर पाहिल्या तर भाजपमध्ये सुद्धा एक कमालीची अस्वस्थता पाहायला मिळते. आणि तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजे सागर बंगल्यावर सातत्यानं आमदार, भाजपचे नेते हे भेटायला येत आहेत. ते महाराष्ट्रातलं एक अत्यंत महत्वाचं सत्तेचं केंद्र झालेलं आहे, जे पूर्वी वर्षा निवासस्थान होतं. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? तो आवडला असेल तर तुम्ही मॅक्स महाराष्ट्र आमचं डिजिटल तुमचं लाडकं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा. आणि या चॅनलचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळवायचं असेल, प्रत्येक व्हिडिओबद्दल तुम्हाला माहिती जर स्वतःहून मिळवायची असेल तर तुम्ही या चॅनलच्या
बेल आयकॉनवर बटन दाबा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची माहिती मिळेल आणि तुम्ही तो बघू शकाल. कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्हाला काही प्रतिक्रिया नोंदवायची असेल तर ती सुद्धा तुम्ही अवश्य नोंदवू शकता. तुम्हा सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. नमस्कार.